माऊलीजी जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जुन्नरचे अपक्ष आमदार शरददादा सोनवणे आज एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतायत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत. काय आपली पहिली प्रतिक्रिया? राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथभाई शिंदे यांचं जुन्नर तालुक्यामध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की अपक्ष आमदार शरददादा सोनवणे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. खरं तर ते म्हणायला अपक्ष होते, म्हणून ते शिंदे सेनेमध्येच किंवा शिंदे साहेबांच्या सोबतीनच होते. त्यांची अकालपट्टी झाली होती ना. झालं असेल, राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी घडत राहतात वाणी साहेब. त्यांचा प्रवेश काय फक्त ते काय म्हणतो आपण प्रोटोकॉल आहे, बाकी ते तसे त्या शिंदे सेनेमध्येच होते. त्याच्यात काय फारसं विशेष आहे मला वाटतं. त्यांच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका संघटक योगेश पाटे, त्यांचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतायत. माजी आमदार बाळासाहेब दांगट सुद्धा त्यांच्यासोबत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. आणि आता माजी आमदार बाळासाहेब दांगट हे करतायत की नाही माहित नाही, पण बाबू भाऊ करतायत. आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आता काय ज्याचं त्याच्या शेवटी इथं आपण भारत देशात लोकशाहीमध्ये राहतो, ज्याला त्याला आचार विचार स्वातंत्र्य आहे. व सगळ्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तालुक्यामध्ये घरघर लागते. काय मला असं काय वाटत नाही. सामान्य शिवसैनिक हा त्याच्या विचाराशी, उद्धव साहेबांच्या बाळासाहेबांच्या विचाराशी बांधील आहे. तो कालही होता, आजही आहे. मला साधारणतः 4-6 दिवसामध्ये बऱ्यापैकी सामान्य शिवसैनिक जो खऱ्या अर्थानं गावगाड्यामध्ये मतदान करून घेतो त्या शिवसैनिकाचे फोन येत आहेत, तुम्हालाही जायचं तर जा. आम्ही आमचे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांच्या विचाराशी बांधील आहोत. आम्ही पक्ष सोडणार नाही. याचा अर्थ सरळ की सामान्य शिवसैनिक हा शिवसेनेबरोबर कालही होता, आजही आहे आणि उद्याही तो राहील अशी मला खात्री आहे. शरददादा सोनवणे असं म्हणाले, आम्ही सगळे शिवसैनिक एक आहोत. उद्धव साहेब ठाकरे किंवा माऊली खंडागळे हे सगळे इकडे सोबत येतील म्हणले आमच्या. हे कसं असतं, ज्या वेळेला मला काही फायदा घ्यायचा असतो ना, त्यावेळेला सगळे शिवसैनिक एक असतात. आणि दुसरी गोष्ट की ते म्हणाले माऊली खंडागळे किंवा आता काय शरददादा खूप मोठे नेते आहेत, मी काय त्यांच्याबद्दल बोलावं. ते काल तर माऊली खंडागळ्यांचं सोडून द्या, मी किरकोळ कार्यकर्ता आहे, पण उद्धव साहेबांच्या बाबतीतही त्यांनी बोललं म्हणजे मग त्यांची उंची किती हे तुम्ही ओळखून घ्या. त्याच्यावर नो कमेंट्स, त्याच्यावर बोलू नये असं. विधानसभा निवडणूक लढवावी म्हणून माऊली खंडागळे यांना अनेकांनी अर्थसहाय्य केलं किंवा तुम्हाला मदत केली. तुम्ही असं म्हणाले होते की मला ज्या लोकांनी अर्थसहाय्य केलेलं आहे त्यांची मी रक्कम पुन्हा देऊन टाकणार. साहेब ती दिली. असं आहे, कोणत्या गोष्टीची बातमी करावी, कोणत्या गोष्टीची प्रसिद्धी, मला प्रसिद्धीपासून मी तसाही खूप बाजूला असतो. उलट काही जे गरीब पिपळ्यांचे मी त्याच्यात अजून पैसे टाकून दिले. आता हे सांगायचं नसतं. काही गोष्टी आपल्या धर्मात सांगितले, उजव्या हाताने केलेलं धर्म डाव्या हाताला खोडून देतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याची मी जाहिरातच केली पाहिजे, असं मला काही वाटलं नाही. त्याच्यामुळे मी काही त्याची जाहिरात केली नाही. नारायणगावचे उपसरपंच त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्यामुळे नारायणगाव शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठं खिंडार पडलेलं आहे. हा, पक्षाचे काय म्हणू आपण प्रमुख पदाधिकारी म्हणून निश्चितपणानं, पण मला स्वतःला गॅरंटी येत्या निवडणुकीमध्ये किंवा मागच्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेचं जे मतदान नारायणगावला होत होतं ते भविष्यात देखील होते, त्याची मला खात्री.